आहे. मात्र सावर्डे गावातले एक प्राध्यापक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी नेहमीच्या काठीहून वेगळी आणि अंधांसाठी अतिशय उपयुक्त अशी इलेक्ट्रॉनिक काठी तयार केली आहे. दैनंदिन जीवनात अंधांना अनेक अडथळे पार करावे लागतात. त्यांच्यासाठी न बघता चालणं सवयीचं असलं तरी रस्त्यावरचे पाण्याचे खड्डे न दिसणं, विजेच्या तारांवर चुकून पाय पडणं यामुळे अनेक दुर्घटना होऊ शकतात. हे प्रकार टाळण्यासाठी आणि अशा अनेक अंध व्यक्तींचा रोजचा प्रवास काही प्रमाणात सुखकर करण्यासाठी सावर्ड्याचे एक प्राध्यापक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी विविध सिग्नल देणारी एक इलेक्ट्रॉनिक काठी तयार केली आहे. यामध्ये आयर सेन्सर आम्ही जो यूज केला आहे, इन्फ्रारेड फ्रिक्वेन्सी 38 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे त्याची. समोर कुठलाही अडथळा आला, ऑब्स्ट्रक्शन आलं तर हा जो फ्रिक्वेन्सी असतो ती फ्रिक्वेन्सी समोरच्या अडथळ्यावरती आढळून रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्ट झालेली जी फ्रिक्वेन्सी आहे ती रिसिव्हर कॅचअप करतो आणि त्याचं सिग्नलमध्ये तो जो सिग्नल आहे आम्ही स्पीकरला दिलेला आहे. स्पीकर तो कन्वर्ट करतो आवाज आणि त्याचं साऊंडमध्ये रूपांतर करतो. मार्गात येणारे अडथळे, विजेच्या तारा किंवा उपकरणं आणि पाण्याचे खड्डे समोर आल्यानंतर ही काठी प्रत्येक वेळी वेगवेगळे सिग्नल देते आणि अंधार पडल्यानंतर काठीला जोडलेला दिवा आपोआप सुरू होतो. या काठीची किंमत अवघे 480 रुपये असून ती दुमडता येते. फक्त एकदा चार्ज केल्यानंतर ती 8 ते 10 दिवस सुरू राहते. तसंच या काठीसाठी वेगळा चार्जरही दिला जातो. अंधांसाठी अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या या काठीला यंदाच्या 30व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळाला आहे. किमान किमतीत अंधांसाठी ही काठी उपलब्ध करून देण्याचा संशोधनकर्त्यांचा मानस असून हा प्रयोग व्यावहारिक पातळीवर यशस्वी झाल्यास अंधांना मोठाच दिलासा मिळेल. मंगळ ग्रहावर